क्रीडा मंत्री कोकाटे साहेब सध्या आपल्यासोबत आहेत। सर, आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत, धडकलेले आहेत, तोडगा निघताना दिसत नाहीये, काय वाटतं? कमिटीचे अध्यक्ष यावर निर्णय घेणार आहेत। कमिटीच्या अध्यक्षांबरोबर आमची बैठक होईल आणि सर्वांनाच बरोबर घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे। तेव्हा निर्णय आज किंवा उद्या होईल। संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर मी जाईल, तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतरच मला माहिती पडेल, तोपर्यंत मला काही सांगता येणार नाही। परंतु आज जर आपण बघितलं तर एक दिवसाची त्यांना परवानगी मिळालेली आहे। ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मुंबईमध्ये समाज पोचलेला आहे, मराठा समाजाचे बांधव पोचलेले आहेत। आत्ता जर परिस्थिती बघितली तर संपूर्ण रस्ते सगळं काही जाम झालेलं आहे। असं वाटत नाही की ते म्हणजे उद्या निघतील तिथून, ते पूर्ण तयारीनिशीर आलेले आहेत। व सरकारचा निर्णय हा कमिटीची मीटिंग झाल्याशिवाय कळणार नाही आणि कुठलाही निर्णय हा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये या ठिकाणी टिकला पाहिजे। अशा संदर्भात शासन सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। जर आपण आता बघितलं तर हाके म्हणजे ओबीसी नेते जे आहेत त्यांनी आरोप केले दादांवर की दादांचे काही आमदार आहेत जे थेट मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करतायत। एका अर्थाने दादांना माहिती असताना देखील अशा पद्धतीने ते मदत करतायत। कोण असे आमदार आहेत, त्यांची नावं जाहीर करावी आणि कोणाशी संपर्क ठेवावा की नाही ठेवावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आमचे कोणाशी संबंध असू शकतात, सगळ्यांचीच संबंध असतात। सगळ्यांचे संबंध ठेवणं काय वाईट आहे का? सगळ्यांचे संबंध ठेवले पाहिजे, काय वाईट आहे? जरांगे काय वाईट आहेत का? मग जरांगे पण चांगलेच माणसं आहे। आणि कोण वाईट आहे? भुजबळ पण वाईट आहे का? भुजबळ चांगला माणूस आहे। तेव्हा चांगल्या माणसाची किंवा इतर अनेक क्षेत्रामधल्या माणसांच्या बरोबर संपर्क येणे किंवा या ठिकाणी संबंध राखणे ही काय फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटत नाही। एकीकडे आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटील म्हणजे अर्थात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र तरी देखील काही जेवणाची व्यवस्था असेल, काही रसद पुरवणं असेल, गाड्या पुरवणं असेल, हे राष्ट्रवादीच्या काही आमदार मंत्र्यांकडून केलं जात आहे असा आरोप तुमच्यावर होत आहेत। म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडे माझ्यावर आरोप करायचे की तुमच्यावर नाही, राष्ट्रवादीवर असं म्हणतात। ज्याच्या पुराव्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही। वेग प्रकारचे आरोप आहेत आणि प्रत्येकजण आपल्या सोयीने आरोप करत असतो। अशा आरोपामध्ये काही तथ्य नाही। त्यामुळे काही पुरावा असेल तर त्यांनी जरूर या ठिकाणी बोलावं त्याच्यावर। साहेब, याच्यातून आता तोडगा कसा निघेल असं वाटतंय तुम्हाला? कारण आपण बघतोय की मनोज जरांगे काही पहिल्यांदाच आलेले नाहीये, ते दुसऱ्यांदा मोठ्या संख्येने अशा पद्धतीने ते येत आहेत। शासन ठरवेल याच्यासाठी एक उपसमिती निर्माण केली आहे। उपसमिती साधक बाधक बैठक घेऊन आणि शासनाला या ठिकाणी प्रस्ताव देईल आणि त्यानंतर शासन निर्णय घेतील। शासनामध्ये मुख्यमंत्री आहेत माननीय, त्याच्यानंतर माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ते आहेत, कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे। त्यामुळं प्रोसेस मोठी आहे। तर त्यामुळे विचार घेण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी काही कालावधी हा या ठिकाणी जाऊ शकतो। तर त्या संदर्भातली आज बैठक आमची बहुतेक उद्या सकाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आंदोलक करते एवढ्या मोठ्या संख्येने तिथं पोहोचलेत, मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या दौऱ्यावर आहेत पुण्यामध्ये, मुख्यमंत्री अजून देखील तिथं दिसत नाही। म्हणजे कुणी पोहोचलेलं नाही आहे मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासाठी किंवा यात कशा पद्धतीने तोडगा काढायचा आहे आता? मी या संपूर्ण गोष्टीची मला फार माहिती नाही आहे अजून आणि मला ती माहिती घेऊनच तुमच्याशी बोलावं लागेल। मी आज क्रीडा क्षेत्राच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पुण्याला आलो, बालेवाडीला। या संदर्भातले काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही। दुसरे प्रश्न का विचारताय मला? हा ज्वलंत प्रश्न आहे आज राज्यातला। अख्खं राज्य जर आपण बघितलं, सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी मराठा समाजाकडे लागलंय। त्यांना आरक्षणाचा काय निर्णय होणार, म्हणजे यासाठीच पूर्ण राज्यातून तिथं लोक पोहोचले। 100% ज्वलंत प्रश्न आहे, त्यात शंका नाही। आणि त्या दृष्टिकोनातून शासन सकारात्मक विचार करत आहे आणि शासन विचार निश्चितपणे करेल। अर्थात शासन यावर विचार करेल। कमिटी देखील नेमण्यात आलेली आहे। लवकरच काहीतरी तोडगा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। मात्र हा कोर्टाचा निर्णय आहे आणि त्यामुळं आता वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। यावर आता सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलंय। कॅमेरामॅन अमोल गावळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।